नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण आलेलो आहोत नगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्याकडे काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर. तुमचे विरोधक म्हणत आहे तुम्ही विकास केलेला नाही, त्यासाठी तुम्ही विरोधकांवर काय चर्चा करणार आणि काय त्यांना उत्तर देणार आहात? नमस्कार पूजाताई. विरोधक असं म्हणतात की मी काही विकास केला नाही. विरोधकांना आता माझ्या विरुद्ध बोलण्यासाठी असा कोणताही ठोस बातमी त्यांच्याजवळ नाही किंवा ठोस विचार नाही. आता मी देवगराच्या शहरामध्ये नव्हे तर संबंध सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी लोकप्रतिनिधी असताना किती विकास केला आणि विशेषतः या देवगराच्या शहरामध्ये काय विकास केला हे सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि विशेषतः 2019ला माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा विकासाच्या बाबतीमध्ये मी घरी शांत बसलो नाही. कारण मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाचे आमचे नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याचा मी फायदा घेण्याचं ठरवलं. माझे आणि त्यांचे अत्यंत उत्कृष्ट चांगले स्नेहाचे संबंध आणि म्हणून मी देवगराच्या शहराच्या विकासासाठी एक प्लॅन तयार केला की विशेषतः देवगराच्या शहरातील रस्ते असतील, विशेषतः महत्वाचा मेन रोड असेल, गजानन महाराज मंदिर ते सिंदखेडच्या पॉइंट पर्यंतच असेल. आज तो कसा झाला हे सगळी जनता डोळ्यानं पाहत आहे. त्याच्यावरती लावलेले मी सौर ऊर्जाचे दिवे असतील ते त्याची साक्ष देत आहेत. आणि एवढंच नव्हे तर या देवगराच्या शहरामध्ये एकंदर 17 DP रोड होते. ते 17च्या 17 DP रोड मी मंजूर केले आणि या सर्व रस्त्यांसाठी जवळपास 99 कोटी रुपये निधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. म्हणजे एक माजी आमदार असताना एवढा निधी मला मिळतो याचं एक आश्चर्यपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत होतं. आणि त्याच्या माध्यमातून या शहरातले रस्ते मी चकचकीत केले. आदर्श कॉलनी जाऊन पहा पहिले कशी होती, तिकडे शिंगणे नगर पहा, इतरही कॉलनी बघा आणि मेन रस्ते जे आहेत DP रोडसह आज ते कसे झाले याची सुद्धा तुम्ही शहानिशा करू शकता. आणि हेच नव्हे तर मी जर सर्वात मोठं काम केलं असेल देवगराच्या शहर आणि तालुक्यासाठी तर 132 KV उपकेंद्राचं. या अगोदर दुसरबीडच्या 132 KV उपकेंद्रावरून आपल्याला विद्युत पुरवठा व्हायचा आणि मधात काही फॉल्ट झाला तर पूर्ण देवगराच्या शहर आणि तालुका अंधारामध्ये राहायचा. विजेचा दाब नसायचा, त्यामुळे सर्व व्यवस्था त्या ठिकाणी विस्कळीत व्हायची. आणि मग मी सभागृहामध्ये 2 वर्ष सतत पाठपुरावा करून 132 KV उपकेंद्र मंजूर केलं आणि ते पूर्ण सुद्धा केलं. आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी तत्कालीन ऊर्जा मंत्री माननीय नामदार बावनकुळे साहेब हेलिकॉप्टरने देवगराच्या शहरामध्ये त्या ठिकाणी आले होते. एवढं मोठं काम, सगळ्यात मोठं काम मी 132 KV उपकेंद्राचं केलं. देवगराच्या शहरातील पाणी समस्या अत्यंत तीव्र होती. 15-20 दिवस पाणी मिळत नसायचं. काही भागामध्ये 2-2 दिवस पाणी येत होतं, काही भागामध्ये 15-20 दिवस पाणी येत नव्हतं. खडकपूर्णावरून पाईपलाईन त्या ठिकाणी झाली होती, परंतु काहीतरी तांत्रिक अडचणी होत्या. त्यासाठी सुद्धा मी 3.5 कोटी रुपयाचा निधी आणला. ती योजना जी थोडीशी विस्कळीत झाली होती त्याला पूर्णत्व त्या ठिकाणी मी नेली आणि त्याद्वारे देवगराच्या शहराला पाणी पुरवठा नव्यानं त्या ठिकाणी सुरू झाला. परंतु मी नेहमी सांगायचो की देवगराच्या शहराला खडकपूर्णाचं काय मुंबईच्या अरबी समुद्राचं पाणी आणलं तरी ते त्या ठिकाणी कमी पडणार आहे. कारण शहरातील वितरण व्यवस्था एवढी फॉल्टी होती की त्याच्यावर कोणताच इलाज त्या ठिकाणी करता येत नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना 34.40 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. तिचं काम सुरू झालं. जवळपास 80% काम त्या योजनेचं पूर्ण झालेलं आहे. देवगराच्या शहराची लोकसंख्या आणि पर डोई लागणारं लिटर पाणी याची जर बेरीज केली, याचा जर हिशोब केला तर या देवगराच्या शहराला 2 दिवसाआड शुद्ध पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे याची ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि जास्तीत जास्त या उन्हाळ्याच्या एंडपर्यंत देवगराच्या शहराची पाणी समस्या पूर्ण सुटलेली त्या ठिकाणी दिसेल. 8 वर्षापूर्वी देवगराच्या शहराला फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकर सुरू करावे लागत होते. आता या 8 वर्षामध्ये देवगराच्या शहराला एकही टँकर सुरू करावं लागलं नाही. देवगराच्या शहरातले बोर फरवरी मार्च मध्ये आटून जायचे.
आता भर मे महिना जरी उलटला तरी देऊळगावच्या शहरातले बोर आटत नाही. आमना नदीचं खुलीकरण त्या ठिकाणी केल्यामुळे याचा फायदा या शहराला झालेला आहे. म्हणजे विजेचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, पाणी समस्यांच्या, या तीनही मूलभूत गरजा सोडवण्याचा मी प्रयत्न आमदार असताना आणि नसताना केलं. याला संपूर्ण देऊळगाव शहर ग्वाही आहे. आणि याशिवाय आपलं श्रद्धास्थान परमपूज्य बालाजी महाराजांचे पालखी सोहळा चिखलातून जायची पालखी, परंतु आज कशी दिमागदार सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने जाते तुम्ही ते पाहता. आमना नदीचं सौंदर्यीकरणासाठी सुद्धा जवळपास 20 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिलं. त्याचं सौंदर्यीकरण कसं झालं, त्या आमना नदीला जोडणारे रस्ते सिमेंटचे कसे झाले, कशी विद्युत रोषणाई त्या ठिकाणी झाली, हे सांगण्यासाठी कोणाच्या पुराव्याची गरज नाही. आणि विविध सभामंडप असतील, मी जे आश्वासन दिले होते त्या सर्व समाजाला मी सभामंडप दिले. म्हणजे 100% आश्वासनाची पूर्ती मी या देऊळगावच्या शहराच्या विकासासाठी केली. आणि तरी जर विरोधक म्हणत असतील की बा तुम्ही विकास कामं केले नाही, तर याला काही माझा इलाज नाहीये. ते किती खोटं बोलतात हे माझ्या कामावरूनच देऊळगावच्या शहरातल्या जनतेला या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी एक गरीब कुटुंबातल्या युवकांना का निवडलं? अगदी बरोबर प्रश्न आहे. खरोखरच देऊळगाव शहरातील नगराध्यक्ष पदाचं आरक्षण SC महिला राखीव झाल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर जर नाव आलं असेल तर ते आमच्या युवा सेनेचा उपतालुका प्रमुख बंटी सुनगत याच्या मिसेसचं. त्याला कल्पनाही नव्हती की माझी उमेदवारी या ठिकाणी फायनल होईल म्हणून, परंतु माझ्या मनामध्ये पुरेपूर ठासून बनलं होतं की आपण बंटी सुनगतला उमेदवारी या ठिकाणी दिली पाहिजे. आता निवडणुका कशा भारी झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तरी एका गरीब कुटुंबातील वाल्मिक समाजाचा हा पोरगा, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची हे सगळ्यांना माहीत असताना मी त्याला उमेदवारी का दिली हा प्रश्न तुम्ही मला विचारला. निश्चितपणे याबाबत मी सांगेल की अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता, अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता, अत्यंत मेहनती कार्यकर्ता. देऊळगावच्या शहरामध्ये जेही धार्मिक उत्सव होत असतात, बालाजी महाराजांची पालखी असेल, लळीत असेल, मंडपाचा उत्सव असेल, पालखी सोहळा असेल, प्रत्येक दरवर्षी त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेणारा, देवीचा नवरात्राचा उत्सव असेल, गणपतीचा उत्सव असेल, पलबटीचा उत्सव असेल, या सर्व धार्मिक उत्सवामध्ये अनेक वर्षापासून तो सहभागी होतो. गोरगरिबांच्या सहकार्यासाठी सदैव तो तत्पर सेवा त्या ठिकाणी देत होता. आणि याशिवाय अत्यंत प्रामाणिक पोरगा, मेहनती पोरगा, आणि एवढंच नव्हे तर लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवणारा असा हा एक चेहरा माझ्या नजरेसमोर त्या ठिकाणी होता. आणि युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय. ज्यावेळेस SC महिला राखीव झाला तेव्हा अनेक उमेदवार माझ्या संपर्कामध्ये आले, उमेदवारी मला मागत होती. मी त्यांना सांगायचो की उमेदवारी तुम्हाला निश्चितपणे देण्याचा विचार करेल. त्याच्यामध्ये आमचे शिंपले साहेब पण होते, त्यांनाही सांगितलं, बंटी सुनगतलाही सांगितलं की अजूनही आमचे ते नाना कासारे होते, यांना सर्वांना मी सांगायचो की तुम्ही देऊळगावच्या शहरामध्ये फिरा, विविध समाजाच्या लोकांना माझ्याशी संपर्क करायला सांगा की जेणेकरून तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर तुमची शिफारस करणारे लोक तुमच्या जोरात काम करतील. पण ताई मी तुम्हाला सांगतो, बंटी सुनगत साठी प्रत्येक समाजातील असा एक समाज नाही की ज्याची शिफारस घेऊन माझ्याकडे कोणी आलं नाही. आणि फार मोठा चाहता युवा वर्ग त्याच्या पाठीशी होता. काम करण्याची त्याची तत्परता, क्षमता, युवकांमध्ये सर्व समाजामध्ये असलेला त्याचा पाठिंबा हे पाहून मी त्याला उमेदवारी त्या ठिकाणी दिली. खूप छान. तुमच्या समोर शहराच्या विकासासाठी काय काय संकल्पना आहेत? अगदी चांगला प्रश्न विचारला ताई. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी आमदार असताना आणि नसतानाही देऊळगावच्या शहरामध्ये 250-300 कोटीची कामं त्या ठिकाणी केली. पण तरी सुद्धा माझं काही स्वप्न आजही अपूर्ण त्या ठिकाणी आहे. विशेषतः आपण सर्व परमपूज्य बालाजी महाराजांना मानतो आणि मन त्या बालाजी महाराजांच्या संस्थांचा विकास करून त्याची कुठेतरी प्रगती करून त्या ठिकाणी या संस्थांना एक वेगळं स्वरूप देण्याचा मानस माझा होता, आहे आणि पुढे तो राहणार आहे. तर निश्चितपणे हे क्षेत्र विकसित करण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आज रस्त्याची समस्या सुटली, विजेची समस्या सुटली, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली, परंतु भूमिगत गटार योजना आजही देऊळगाव राजाला मंजूर झालेली नव्हती. सिंदखेड राजाला मी जवळपास 60 कोटीची भूमिगत गटार योजना एकनाथ शिंदे साहेबांकडून मंजूर करून आणली. त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं.
परंतु देवघराच्या शहरासाठी 127 कोटीची भूमिगत गटार योजना मी शासनाकडे प्रस्तावित त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचे कागदपत्र सर्व त्या ठिकाणी शासनाकडे सादर केलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही आमची नगर परिषदचे अध्यक्ष आणि बॉडी निवडून आल्यानंतर ही प्रस्तावित असणारी भूमिगत गटार योजना नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निश्चित देऊळगाव शहरामध्ये कार्यान्वित होईल. आणि याशिवाय सुद्धा काही छोटी मोठी कामं मला या देऊळगाव शहरामध्ये करायची आहे. MIDCचा विषय असेल, अनेक वर्षापासून MIDC मध्ये सुविधा नव्हत्या, पाणी नव्हतं. मी आमदार असताना 3 कोटीची पाणी पुरवठा योजना खडकपूर्णावरून स्वतंत्र योजना MIDC साठी मंजूर केली. त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. MIDCच्या अंतर्गत रस्ते असतील, विजेचा प्रश्न सोडवला, पण तरी सुद्धा इतर काही सोयी या MIDCच्या माध्यमातून उद्योजकांना कसं काम मिळेल याच्यावरही मी भविष्यामध्ये माझं लक्ष केंद्रित त्या ठिकाणी करणार आहे. युवकांचे प्रशिक्षण वर्ग असतील, चांगल्या अद्ययावत लायब्ररी असतील, अभ्यासिका असतील, या सुद्धा निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे. आणि विशेषतः नागपूर मुंबई समृद्धी हायवेवरती जे बाळ सावरगावला नवनगर होणार आहे, आज त्याचा मी सतत पाठपुरावा करून जे 18 नवनगर होणार आहे त्याच्यामध्ये नंबर 1 वर प्राधान्याने या बाळ सावरगावचं मी त्याची परिस्थिती त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. लवकरच बाळ सावरगावचा नवनगराचा प्रश्न मार्गी लागेल की ज्याच्या माध्यमातून जवळपास 10 ते 15 हजार स्वयंरोजगार कामाला त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि ही माझी संकल्पना आहे, माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी ते करणार आहे. तुम्ही दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर मतदारांवर काय परिणाम होणार? आता मी आणि आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी एकमेकांच्या विरोधात आतापर्यंत 4 विधानसभा निवडणुका लढवल्यात आणि एक माझे कट्टर राजकीय विरोधक म्हणून लोकांमध्ये त्याची ते लोक असं त्याबद्दल समज लोकांचा होता आणि तो बरोबरही होता. परंतु समोरच्या आमच्या विरोधकांनी ज्या पद्धतीनं आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला, माझी इच्छा होती की या शहरामध्ये महायुती या ठिकाणी झाली पाहिजे, परंतु कमीत कमी भाजप सेनेची नैसर्गिक युती या ठिकाणी झाली पाहिजे असं माझ्या मनामध्ये होता. पण याला विरोधकांनी सुरुंग लावून त्यांनी ती राष्ट्रवादी आणि भाजपची युती केली. युती केल्यानंतर मित्रपक्ष भाजपला त्यांनी कसा धोका दिला, किती जागा दिल्या, किती ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करून आणली हे तुम्हाला या ठिकाणी माहित आहे. परंतु माझी प्रामाणिक इच्छा होती भाजप सेनेची नैसर्गिक युती या ठिकाणी झाली पाहिजे, परंतु त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि शहराचा विकास हे माझं ड्रीम, हे माझं स्वप्न, आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला विकासाची संधी मिळावी पाहिजे. नगराध्यक्ष आणि इतरही आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आली पाहिजे. यासाठी आमचे उमेदवार जे इच्छुक होते आणि शिंगणे साहेबांचे पण जे इच्छुक उमेदवार होते यांचं पहिले मनोमिलन झालं. त्यांनी ठरवलं की बा जर आपण या ठिकाणी नगर विकास आघाडी केली तर या शहराचा विकास होईल. नंतर ही बाब माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या कानावर टाकली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंगणे साहेबांच्या कानावर टाकली. आणि जेव्हा आम्हाला हे पटलं त्यावेळेस ही जी सोयरी आमच्या कार्यकर्त्यांनी जुळवली होती त्याची सुपारी आम्ही दोघांनी त्या ठिकाणी फोडली. आता लग्न लागणार होतं 2 डिसेंबरला, पत्रिका वाटून झाल्या होत्या, अक्षता वाटून झाल्या होत्या आणि ज्यांना कोणाला आहेर द्यायचे होते ते आहेरी लोकांनी देऊन ठेवले होते, कोणाचे राहिले होते आहेर ते देण्याच्या तयारीत होते. परंतु नशिबान ठरले की त्यांना आहेर द्यायचं काम त्या ठिकाणी पडलं नाही आणि दुर्दैवाने ही निवडणूक 20 दिवस लांबली. 20 तारीख त्याच्यासाठी झाली आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तयारीला लागलो. देऊळगाव राजा शहराच्या विकासासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो. जर आमची सत्ता आली तर आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे आणि मी आमदार असताना नसताना त्यांनी एवढा निधी दिला. प्रचारासाठी एकनाथ शिंदे साहेब देऊळगावला सुद्धा येऊन गेले आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं जर आपली आघाडी निवडून आली तर तुम्हाला विकासाला कोणताही मी निधी कमी पडू देणार नाही. आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली. आपले प्रश्न आणि सुंदर झालेले आहेत आणि नक्कीच हा जो जनसंपर्क तुमच्या सोबत आहे तर आम्हाला सुद्धा अशी इच्छा आहे आणि आम्हाला सुद्धा असं आमच्या चॅनलच्या माध्यमातून वाटतं की नक्कीच तुम्हाला ही मायबाप जनता आज तुमच्या पाठीशी उभी आहे. नक्कीच छत्री या निशाणेवर तुम्हाला तुमच्या नगराध्यक्ष उभा केलेला आहे. 100% तो निवडून येणार. धन्यवाद ताई. आणि मलाही पूर्ण विश्वास आहे की आमचं संपूर्ण पॅनल मेजॉरिटीचा अध्यक्ष
निवडून तर येणारच आहे, पण अतिशय चांगल्या मताने निवडून येईल अशी मला विश्वास या जनतेवरती आहे. धन्यवाद. ते समोर पूर्ण करून दाखवील आमच्या AP न्यूज महाराष्ट्राच्या चॅनलतर्फे आम्हाला सुद्धा तो विश्वास आहे.